नमस्कार, मी राकेश पाटील. न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघातील विधानसभामध्ये चर्चा करण्यासाठी आलो आहोत. माजी नगरसेवक नंदू सोनवणे हे माजी नगराध्यक्ष गुलाबसिंग सोनवणे यांचे चिरंजीव आहेत. आदिवासी समाजाचे कुंद नेतृत्व आहे. नमस्कार नंदूजी. आता ही शिंदखेडा विधानसभेची निवडणूक होत आहे. हो. या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे तुमच्या राष्ट्रवादीतर्फे हो. संदीप बेडसे उमेदवार आहेत, तर भारतीय जनता पार्टीतर्फे जयकुमार रावळ उमेदवार आहेत, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी बंडखोरी म्हणून अपक्ष उमेदवारी केलेली आहे. तर या बाबतीत श्यामकांत सनेर आणि संदीप बेडसे यांच्या मतांचं विभाजन कसं होईल आणि जयकुमार रावळला तुम्ही कसे लढा देऊ शकता, याबाबत आपलं मत काय? याच्यात तर पहिली गोष्ट तर अशी सांगतो आपल्याला की लढत ही फक्त जयकुमार रावळ विरुद्ध संदीपदादा बेडसे अशीच आहे. श्यामदादा सनेर हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. आता त्यांना तर बडतर्फ करण्यात आलेलं आहे पक्षामधून, परंतु ते आता चर्चा आहे की त्यांना उभं केलं गेलेलं आहे. आता त्यांना उभं केलं गेलेलं आहे, पण म्हणून ते मतदान लोक मतदान नाही करणार, कारण लोकांना शिंदखेडा तालुक्यामध्ये एकच उमेदवार पाहिजे होता. महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी काय असे ना, तो एकच हवा होता आणि तो उमेदवार संदीप बेडसे हा आहे. बरं, आमदार जयकुमार रावळांना तुमचे अनेक वेळा विरोध होतात, अनेक वेळा काही तुमच्यावर केसेस देखील झालेल्या आहेत तुमच्या परिवारावर, तुमच्यावर. हे का आणि कशासाठी? सर्वात पहिले तर मी माझे वडील नगराध्यक्ष असतानाचा किस्सा सांगतो मी आपल्याला. वडील नगराध्यक्ष असताना घरकुल मंजूर झाली. डॉक्टर देशमुख माजी राज्यमंत्री त्यांनी ते डॉक्टर नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नगराध्यक्ष झाले वडील. तेव्हा नगराध्यक्ष असताना जेव्हा ती घरकुल मंजूर झाली तेव्हा टेक बिलाटीमध्ये 96 घरं बांधले जाणार होते. त्यावेळेला ती जागा पूर्ण साफ केली गेली, लेवल केली गेली. त्याच्यानंतर जयकुमार रावळाने त्या जागेवर दावा केला की दावा केला आधी की ही जागा आमची आहे, आणि ते कोर्टात गेले, दोंडाच्या कोर्टात. स्वतःला एवढे मोठे राजा समजणारे सरकार साहेब रावल त्यांचे वडील ते स्वतः दोंडाच्या कोर्टात उभे राहत होते कठड्यात. आणि आदिवासींना घरं मिळू नये म्हणूनच का? घर म्हणजे त्यांचे घरं आपण मोकळी केलेले होते, तिथं घरच तिथं चालले गेले होते ना, बेघर राहावेत आणि ती जागा बळकावी असा दावा त्यांनी केला. तर ते दोंडाच्या कोर्टातनं धुळे कोर्टात गेलं. त्याच्यानंतर ते औरंगाबाद कोर्टात गेलं. औरंगाबाद कोर्टातही त्यांनी केस लढवली. शेवटी नानासाहेबांनी च्या सपोर्ट आदिवासी समाजाला आज नाही तर 40 वर्षापासून आदिवासी समाजच नाही, छोटे छोटे ज्या समाज आहेत त्यांना कायम मदत करणार आहेत असे डॉक्टर हेमंतराव देशमुख आहेत. म्हणून ती केस आम्ही आदिवासी समाज सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो नसतो, पण ती केस माझे वडील नगराध्यक्ष असताना सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, दिल्लीला गेले, आणि दिल्लीला तो निकाल आमच्याकडनं लागला आणि ती जागा तेव्हा आम्हाला ती भेटली. आणि तिथं मग घरकुल आम्ही बांधले गेले. तिथे 96 घरं बांधले गेली. म्हणजे रावळांना वाटत होतं आदिवासींनी पक्क्या घरांमध्ये येऊ नये आणि झोपड्यातच राहावं. बरं, परंतु आमदार जयकुमार रावळांनी आता भिल समाजांना काही पुतळे दिली एकलव्याची. बरोबर, हे तर चांगलं काम आहे. एकलव्य आदिवासी समाजाचे दैवत आहे, तसं काय सर्व समाजाचे एक दैवत आहे, पण आदिवासी समाज थोडं त्यांना जास्त मानतात. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे, आपल्या तालुक्याला माहिती आहे, ते गेल्या 20 वर्षापासून आमदार आहेत. आजपर्यंत तालुक्यामध्ये एक भगवान वीर एकलव्याचा पुतळा बसवला गेला नाही. पुऱ्या मतदारसंघात नाही, पूर्ण मतदारसंघात एकही नाही. आणि आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काही पुतळे वाटले. भगवान वीर एकलव्यांचे ते पुतळे वाटले गेले. बरोबर. ते पुतळा बसवताना एक समिती गठीत करावी लागते त्याला. ही आपल्याला चांगली माहिती आहे. आपण पत्रकार आहात, तुम्ही माहिती घ्या की प्रशासनाकडे, शासनाकडे, पोलीस डिपार्टमेंट ऑफिस आणि असे वेगवेगळ्या परवानग्या लागतात. एकही परवानगी नाही. एकही परवानगी नाही. आणि ते पुतळे आज घरात पडलेले आहेत, घरात ठेवलेले आहेत. ते काय करतील ते नंतर? त्यांचं काय? आज त्यांना मतं पाहिजेत आदिवासी समाजाचे, म्हणून ते पुतळे दिले गेले. म्हणजे जे 20 वर्ष झाले आमदार तेव्हा का दिले नाही, हा तुमचा प्रश्न? हा आमचा प्रश्न आहे. तेव्हा का दिले गेले नाही, आजच का दिले?
आता आदिवासी समाजामध्ये काही प्रगती केली असेल, रस्ते केले असतील, काही योजना वेगवेगळ्या आणल्या असतील? आदिवासी समाजाचं घरकुलचं एकही तालुक्यामध्ये काम केलेलं नाही. आदिवासी समाजाची सर्वात मोठी मागणी आहे, म्हणजे ती तालुक्यातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात मागणी आहे की स्वतःचं स्मशानभूमी पाहिजे. दफनविधी म्हणतो आम्ही आमच्या समाजात. दफनविधी नाही, स्वतःची जागा नाही आहे. एकही गावात स्वतःची दफनभूमी नाही आमचीवाली. ती दफनभूमी आजपर्यंत कोणी दिली नाही आम्हाला. 20 वर्ष झाले तेव्हा दफनभूमी दिली नाही, आणि आज हे पुतळे वाटून काय उपयोग आहे? बरं, आता तुम्ही मला सांगा, एक रस्ता नाही, एक घरकुल नाही आम्हाला. मग तरी सातत्याने 20 वर्ष झाले ते आमदार आहेत, मंत्री होते, केंद्रातल्या राज्यातली सत्ता. त्याच्यानंतर तुमच्यावर काही केसेस झाल्या, त्या कशा झाल्या आणि कोणत्या झाल्या? माझ्यावर सर्वप्रथम 2018मध्ये केस झाली. त्याच्यामध्ये डॉक्टर नानासाहेब हेमंतराव देशमुख होते, डॉक्टर बापूसाहेब हेमंतराव देशमुख, रवींद्र देशमुख, प्रतीक देशमुख आणि मी. माझ्यावर केसेस केले गेले. लहान चिमुकलीवर बलात्काराची पोस्कोचा केस केली गेली माझ्यावर. आयुष्य उठत ना प्रकार, आयुष्यातनं उठलो असतो आम्ही त्या केसमध्ये. म्हणजे माझी मुलगी आज सांगतो तुम्हाला 14 वर्षाची आहे. ती मुलगी आता 2018मध्ये ती मुलगी 6 वर्षाची, म्हणजे ती आता झाली असेल 12-13 वर्षाची. म्हणजे ती मुलगी माझ्या मुलीपेक्षा 1 वर्षाची लहान आहे. तिच्यावर मी बलात्कार करणार? डॉक्टर देशमुख आणि डॉक्टर हेमंतराव देशमुख त्या वेळेला 82 वर्षाचे होते. डॉक्टर बापूसाहेब 65 वर्षाचे. ते बलात्कार करतील? त्याच्यात काही शिक्षकावर ते आपले ठाकूर समाजाचे ह्या होत्या मुख्याध्यापिका भामरे मॅडम, त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला. आणि काय महेंद्र पाटील सर पण जेलमध्ये होते. 82 दिवस जेलमध्ये होते याच केसमध्ये. तिथले शिक्षक होते म्हणून माजी सभापती महेंद्र पाटील सर. मग अजून कोणत्या दाखल केल्या आपल्यावर? त्यानंतर नगराध्यक्ष असताना माझ्या वडिलांची जी आपलं नगरपालिकेची जी इमारत आहे, ती इमारतीचं भूमिपूजन करायचं आमचं ठरलं. तर त्या भूमिपूजन करताना त्या भूमिपूजनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष रामभाऊ माणिक हे होते, माजी उपनगराध्यक्ष रामभाऊ माणिक. आणि उद्घाटक म्हणून माझे वडील कैलासवासी गुलाबदारा सोनवणे हे उद्घाटक म्हणून होते. तो कार्यक्रम आम्ही तिथं केला. आम्ही दावा केला की ही इमारत आम्ही आणलेली आहे, तर त्या इमारतीवर आम्ही दगडफेक कशी करू बरं? तर त्यावेळी सरकारी कामगारांचा काही गुन्हा दाखल? 353 आमच्यावर गुन्हा दाखल झाला. आणि त्या बिल्डिंगवर आम्ही दगडफेक केली आणि काच फोडले अशी ती बनावट गुन्हा दाखल केला. तोही गुन्हा बनावट आणि खोटा. म्हणजे पोस्कोचा दाखल झाला, 353 झाला. अजून मग त्यानंतर माझ्यावर रावण दहनाचा एक प्रकार सांगतो आपल्याला. रावण दहनाचा दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करत असतात. त्याच्यामध्ये समाजाचे काही लोकांना वाटतं की रावण दहन होऊ नये. त्या लोकांनी आम्ही ते पोलीस स्टेशनला SP साहेबांना पत्र दिले की निवेदन दिले की रावण दहन होऊ नये. एवढाच आमचा रोल होता. परंतु ते रावण दहनाच्या ठिकाणी काय झालं, काय घडलं, काय तोडफोड झाली आम्हाला काही एक माहीत नाही. आणि आमच्यावर गुन्हा दाखल केला की ही तोडफोड आम्ही केली. देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर ते बोलत असताना तिथं ते रावण दहन करत असताना आदिवासी समाजाला शिवीगाळ केली. भिल्ल समाजाला डायरेक्ट शिवीगाळ केली. समाजाला केली. आदिवासी भिल्ल समाजाला शिवीगाळ केली. शिवीगाळ केली. साले ये रावणाचे औलाद वगैरे असा व्हिडिओ आहे तो आमच्याकडे. त्या व्हिडिओच्या अनुषंगाने मग आमच्यावर केस केला गेल्यानंतर त्या व्हिडिओच्या अनुषंगाने आम्ही दोंडाच्या पोलीस स्टेशनला गेलो. त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही. म्हणजे साले बिल्ल मातून गेले असं काय? साले बिल्ले मातून गेले असं काहीतरी ते म्हटलं होतं. त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे आज. त्यांच्या उमेदवारीचं जर तुम्ही आपण नामांकन पत्र जर पाहिलं त्याच्यावर पण उल्लेख आहे की त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. म्हणजे थोडक्यात सत्तेच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार, अनेक गुन्हे दाखल केले. ते आम्हाला तर किती पळवलं गेले, 5 वर्ष किती पळवलं गेले. डॉक्टर हेमंतराव देशमुख साहेबांचं तर आपल्याला सगळ्यांना तालुक्याला माहिती आहे की किती खोटे गुन्हे दाखल केले गेले. माझ्यावर स्वतःवर 4 गुन्हे तर सांगितले मी आपल्याला, एवढे गुन्हे दाखल. बरं, आदिवासी समाजाच्या विकासासाठी, रोजगारासाठी अशी काही भूमिका रावळांनी घेतली का असं वाटतं का तुम्हाला? आदिवासी समाजासाठी घरापर्यंत जायला रस्ता नाही, पाण्याची व्यवस्था नाही, रोजगार जे होणार होतं इथं विखरणला, सौर ऊर्जा प्रकार, तिथं काहीतरी आदिवासी पोरं लागले असते, सगळे आपल्या तालुक्याचे तरुण मुलं लागले असते, एकही लागला नाही. रोजगार नाही हो इथं.
आणि इतर समाजासाठी केलं तर आदिवासी समाजासाठी काय करणार? बरं मला सांगा, तुम्ही आता तरुण आहात, हो. नगरसेवक राहून चुकले, तुमच्या घरात वडील नगराध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत. तुम्ही या शिंदखेडा मतदारसंघातील लोकांना, जनतेला काय संदेश देणार? हे निवडणुकीत काय भूमिका घेतली पाहिजे? मी तर हात जोडून विनंती करेल तालुक्याला की जयकुमार रावळ यांना 20 वर्ष आपण पाहिलं गेलं. आत्ता येत्या निवडणुकीला संदीपदादा बेडसे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांना निवडून द्या आणि सत्ता पलट करा. तेव्हा आपल्याला या तालुक्याची विकासाची दिशा दिसेल. आज 20 वर्षात जे झालेलं नाही ते या 5 वर्षात संदीप बेडसे करून दाखवतील असा आम्हाला विश्वास आहे. हो, म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे, एकत्र होऊया आणि जुलमी राजवट उलथूया ही भूमिका घेऊन तुम्ही निघाले का? हो, कारण बिलकुल. की त्या भूमिकेमध्ये बापूसाहेब रावळ तुम्हाला मिळालेले दिसत आहेत मला. आता बापूसाहेब आमचे काका. तेच सांगतोय मी आपल्याला की जे आमच्या समाजाला जाऊ द्या, पण त्याच्या घरातले सख्खे काका जे माजी आमदार आहेत हो. त्यांना होऊ शकले नाही. त्यांना अटकवलं गेलं केसेसमध्ये. त्यांच्या सगळ्या आपल्या फॅक्टरी इसकवली गेली, संपत्तीमधून संसद याच्यातनं त्यांना बाहेर केलं गेलं. आणि ते माननीय शरद पवार, चंद्रजी पवार साहेब आले होते, त्या स्टेजला आले ते, आणि त्यांनी आव्हान केलं. त्या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणात इथं फरक पडणार आहे आपल्या तालुक्यात. म्हणजे ही निवडणूक तुम्ही जिंकणारच म्हणजे जिंकणार. जयकुमार रावळ सांगतो की तुम्हाला 50,000 मतांनी पराभूत करणार. तेच उलटं होणार. तेच 50,000 मतांनीच संदीपदादा बेडसे निवडून येणार. आपण पाहिलं, दोंडाच्या शहरातले उमद नेतृत्व, तरुण नगरसेवक राहिलेले माजी नगरसेवक नंदू सोनवणेने सांगितलं की जयकुमार रावळांच्या आम्ही 50,000 मतांनी पराभव करणार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा, जातीपातीचे राजकारण करणारा, दुसऱ्या समाजाला शिवीगाळ करणारा, ही सत्ता उलटवण्यासाठी आम्ही सर्व एकवटलेलो आहोत. त्याच्यात त्यांचे काका माजी आमदार बापूसाहेब रावळांचा देखील आशीर्वाद मिळालेला आहे. कामराज निकम देखील सोबत आहेत. पाहूया या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघामध्ये भाकरी पलटते का, सत्ता पलटते का, आमदार जयकुमार रावळ चौथींदा आमदार होतात, 25 आमदार होतात की पराभूत होतात, हे 20 तारखेला मतदान होईल. आणि 23 तारखेच्या निकालामध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होणार आहे. आपण पाहत आहात न्यूज पोलीस रिपोर्टर. पाहत राहा न्यूज पोलीस रिपोर्टर. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.